कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेस विरोधात द पुणा मर्चंट्स चेंबरनं पुकारलेल्या आंदोलनाला बाजार आवारातील विविध व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला। यामुळे युजर चार्जेसच्या मुद्द्यावर व्यापारी वर्गाची भूमिका अधिक आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीनं 19 मार्च 2000 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नियमनातून वगळलेल्या आणि नियमनात नसलेल्या व्यवसायांवर प्रति भूखंड वार्षिक 1 लाख रुपयाची देखभाल आकारणी लागू केली होती। ही आकारणी आजतागायत सुरू असून त्यानंतर 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावानं त्याच कारणासाठी युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। एकाच सेवेसाठी दुहेरी आकारणी केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या निर्णयामुळे बाजार आवारातील व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून भविष्यात व्यापार टिकवणं कठीण होण्याची भीती व्यक्त केली जाते। विशेषतः मार्केट यार्डच्या गुळ-भुसार विभागातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण दिसत आहे। भविष्यात व्यवसाय कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। आता मी माझी ओळख देतो। मी शशिकांत डोंबे, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ पुणे शहराचा अध्यक्ष मी। व्यापारी बंधूंनी जे आत्ता काही आवक न करण्याचं जे काही धोरण अवलंबलं आहे त्याचा परिणाम मार्केटमध्ये 100% होणार आहे। जर आवक थांबली मार्केट यार्डमधली तर जावक पण थांबणार आहे। कारण पुणे शहर आहे आणि पुण्याचं मार्केट हे महाराष्ट्रातलं मोठं मार्केट असून पुण्याच्या मार्केटमधून जिल्ह्याच्या व राज्याच्या इतर ठिकाणी माल जात असतो आणि येत पण असतो। हे सगळे जर आवक बंद झाली तर 100% याचा परिणाम मार्केटवरती होणार असून याचं नुकसान व्यापारीसोबत वाहतूकदार, हमाल व इतर सगळं घटकावर त्याचा परिणाम होणार आहे। हा निश्चितच अन्यायकारक वाढ असं म्हणता हरकत नाही। ॲक्च्युली आमच्या माहितीनुसार युजर चार्जेस हे काही वस्तू ज्या मार्केट कमिटीमध्ये बाजार पेठेच्या आवारात विकल्या जात होत्या त्याच्यावर ते आकारू शकत नव्हते शेस, म्हणून त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मार्केट कमिटीवाल्यांनी दरवर्षी 1 लाख रुपये गोडाऊनच्या भाड्याच्या हिशोबातनं ते पैसे घेत होते। म्हणजे येणे करून ते पैसे ते घेत होते। आता नवीन हा युजर चार्जेस लावल्यामुळं पहिले 1 लाख रुपये आत्ता 1% जो युजर चार्जेस लावणार, महागाई वाढणार। महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं कम्फर्ट ॲक्च्युली मोडणार। आताची परिस्थिती पाहतोय आपण मार्केटमध्ये ओव्हरऑल जगाच्या पाठीवर जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, तेलाचे भाव, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर 100% महागाईचं वाढ होणारच आहे आणि धंद्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। मार्केट कमिटीचे काही धोरणं अतिशय चुकीचे असून आमच्या वाहतूकदारासुद्धा अशा अडचणी आहेत की जर गाडी पार्किंगमध्ये हात लावायची म्हटलं तरी पार्किंगचे पैसे वेगळे, प्लसमध्ये एंट्रीचे पैसे वेगळे, अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळं बाजारपेठेतला व्यापार संपत चाललेला आहे असं म्हणा हरकत नाही। प्रामुख्याने आमची सहयोगी संस्था आहे पुणा मर्चंट चेंबर्स, आज महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अग्रगण्य संस्था आहे। ती व्यापाराच्या माध्यमातून ती फार मोठी संस्था असून त्यांना आमचा 100% त्यांना आम्ही सपोर्ट करणं, आवक थांबले तर आमचा व्यवसाय बुडणार, त्यामुळे आम्हाला त्यांना सपोर्ट करावाच लागणार आहे। प्लस माल वाहतूकदार किती आहेत मार्केटमध्ये आणि किती लोकांवर याचा परिणाम? आज आमचे कमीत कमी वाहतूकदार संघटनेचे कमीत कमी 550 ते 600 सभासद इथं मार्केटमध्ये काम करतात। आज मार्केटमध्ये धान्य भुसार झालं, तरकारी झालं, भाजी झालं, फ्रूट झालं, 5 ते 6 हजार गाड्याची जावक होत असते। काही त्यात व्यापारचे टेम्पो पण असतात। ह्या सगळ्याचा इफेक्ट हळूहळू या संपूर्ण मार्केटमध्ये होणार असून जर ह्या व्यापाऱ्यांनी जावक जर थांबवली तर 100% काही कालांतराने तुम्हाला व्यापार ठप्प दिसेल, मार्केट ठप्प झालं दिसेल तुम्हाला। आमची मागणी असंच आहे की हा जो व्यापाऱ्यांचा जो मागणी आहे त्याबद्दल सरकारने एकतर ॲक्च्युली तुम्ही तो 1 लाख रुपयाच्या माध्यमातून तो कर घेताच आहे, पण हा डबल कर कशाला? मग एका गुन्ह्यासाठी म्हणतो ना आपण 2 शिक्षा, तसं नको व्हायला पाहिजे। तुम्ही तर ते घेता ना लाख रुपये, ठीक आहे, तिथं तुम्ही थांबा। हे 1% युजर चार्जेस म्हणजे ते ग्राहकाच्या म्हणजे आमच्या बोकांनीच बसणार आहे। शेवट आपण सर्वसामान्य ग्राहकच आहोत। जरी व्यवसाय आपल्या प्रत्येकाचे वेगळे असले, कोण वाहतूकदार आहे, कोण काम करतं, कोण व्यापारी आहे, पण शेवट ग्राहकच येतो, त्यांच्यावर तो परिणाम होणार आहे। आणि वाहतूकदाराच्या माध्यमातून आमची एक अशी विनंती आहे की जे मार्केट यार्डमध्ये ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्याचं जे तुम्ही जे एंट्री फी आकारताय तर ठीक आहे, परंतु आतमध्ये जर पार्किंग केलं तर पार्किंगचे पैसे वेगळे तुम्ही लावू नका ना।
ते पैसे वेगळे, पण एंट्रीचे पैसे वेगळे, डबल पैसे, म्हणजे हे व्यापार मोडखळीस आणण्याचे धोरण मार्केट कमिटी स्वीकारते का असं आम्हाला शंका वाटत आहे. मी शशिकांत डोंबे, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघ पुणे शहर अध्यक्ष. मी राजेश शाह, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचा गेले 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि तसंच पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष. 25 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक सर्क्युलर काढून सन 2022 पासून व्यापाऱ्यांवर आणि इतर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना युजर चार्जेस 1% भरावा असं एक सर्क्युलर निवेदन काढलेलं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून व्यापाऱ्यांनी तीव्र याच्यावर आंदोलन केलेलं आहे. व्यापाऱ्यांमध्ये खूप तीव्र रोष आहे की या पद्धतीने सर्क्युलर मार्केट कमिटी काढू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युजर चार्जेसमुळे जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती गेले 40-45 वर्षापासून आम्ही या बाजारात व्यापार करत आहोत ती दिवसेंदिवस संपत चाललेली आहे. बाहेरचे व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये अजून जर कुठला असा चार्ज आला तर अजून या बाजार संपतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे युजर चार्जेस कशासाठी हवा आहे. एवढं मोठं सेसचं उत्पन्न असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने का काढलं हे समजत नाही. व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. कालच व्यापारी परिषद खूप सुंदर झालेली आहे. 5 जूनपासून संपूर्ण व्यापारी आवक ही आम्ही इथं थांबवायचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी कुठलीही आवक थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या आवका चालू राहतील. व्यापारी आवका बंद करू. व्यापार आमचे दिवसेंदिवस असेही कमी होत चाललेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने जे ठरवलेलं आहे त्यात आमचा विरोध आहे आणि या आवका बंद झाल्यामुळे अजून इथले व्यापार संपतील. कृषी उत्पन्न बाजार समितीने उलट इथले व्यापार कसे वाढतील ह्याची काळजी घेऊन जो आत्ता बाहेर व्यापार होत चाललेला आहे तो कसा थांबेल ह्याच्यावर लक्ष न घेता इथला व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जातो त्याची अजून भर केलेली आहे. माझं स्पष्ट मत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्क्युलर परत घ्यावं, अन्यथा 5 जूनपासून सर्व आवका बंद होतील. मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ पुणा मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये काही योग्य निर्णय लागला तर चांगली गोष्ट आहे, अथवा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी छेडतील आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो व्यापारी याच्यात सामील होणार आहे. या बंदमध्ये फक्त व्यापाऱ्यांचा विरोध आहे असं नाही आहे. हमाल कामगार, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, माथाडी कामगार या सगळ्यांचा विरोध आहे आणि अशा पद्धतीने काही चुकीचे कायदे येतात ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात विरोध होणार आहे. म्हणून आमचं नम्र निवेदन आहे पणन मंत्री यांना की हे जे कुठलं सर्क्युलर पणन संचालकांनी 25 मे रोजी काढलेलं आहे ते त्वरित माघारी घ्यावा किंवा याचं कायमस्वरूपी बंद करावं. धन्यवाद. माझं नाव गोरख मेंगडे. मी अमल पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे. हे जे मार्केट कमिटीने किंवा सरकारने निर्णय घेतला आहे 1% दरवाढ आवकवरती करण्याचा, तर त्याच्यात अनेक वेळा व्यापारी आणि मार्केट कमिटी सगळे जे संचालक आहे त्यांनी त्याचा बाजाराचा विचार करावा. जर त्यांनी असं आवकवरती बंदी केली तर बाजारांवरती परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाची आमचे जे अंगावरती काम आहे तर त्या आवक बंद झाल्यानंतर उपासमार सुरू होणार आहे. तर त्यांनी मीटिंग घेऊन त्याचा योग्य ते निर्णय करावा जेणेकरून बाहेरच्या उपनगरात माल जातो त्यांना काय त्याचा त्रास नाही आहे आणि बाजारपेठेमध्ये जे आहे त्याला त्रास झाल्यानंतर आवक जर बाहेर गेली तर ह्या बाजाराचे एकदम काम कमी होणार आहे आणि आमच्या कामगारावर त्याचा परिणाम होऊ नये ह्याच्याकरता बाजार समितीने मीटिंग घेऊन त्याचा फेरविचार करावा असं आम्हाला हमाल पंचायतीच्या वतीने वाटते. मार्केटमध्ये साधारण किती हमाल? साधारण आता 1400 ते 1500 कामगार इथं बाजारात काम करतात. आपल्या ह्याच्यात तोलणार, महिला भगिनी आहेत, वारणार किंवा दुकानातले कामगार मिळून तसे आमचे 2000 कामगार आहेत. त्याच्यावरती हा परिणाम होणार. म्हणजे जर आवकच नाही झाली, जो दुकानातला माल आहे तो जाचपर्यंत काम चालन आणि त्याच्यावरती कोरोनामध्ये जसं बंद झालं तर त्याच पद्धतीने काम चालन. तर असं काय एकदम कडक निर्णय न घेता सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा. त्यांनी आता जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा म्हणूनच जाहीर करायला लागतो. कारण का बाजार चालला तरच आम्हाला त्याचं म्हणजे कामाचे पैसे मिळतात. आम्ही पगारी नसल्यामुळं अंगावर काम आहे आमचं माथाडी कामगार म्हणून.
दुसरे काय कुठले पैसे असे दुसऱ्या कामाचे नसतात, आवक व जावक, आणि आवकच आली नाही तर ते काम बंद झाल्यासारखंच आहे. तर व्यापाऱ्यांना त्यांनी मिटिंग बोलवून त्याच्यावरती फेरविचार करावा असंच आमचं अंमल पंचायतीच्या वतीने, कामगाराच्या वतीने म्हणणे आहे आमचं. पुन्हा मर्चंट चेंबरनी आंदोलनाकडे कसं बघतं? त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील ना. हां, होऊ नये म्हणजे नाही, त्यांनी आंदोलन न करता सकारात्मक त्यांनी विचार करावा. जर विचार झाला, मिटिंग करून जर ते मिटलं तर मग आंदोलनाची वेळ येणार नाही. आंदोलन व्हावं नाही असं आम्हाला वाटतं. झालं तर पाठिंबा द्यावा लागेल. आमचा पाठिंबा आहे म्हणून असं जाहीर करावं लागेल. त्याचा विचार करावा, फेरविचार त्यांनी, अशी आमची अंमल पंचायतीच्या वतीने म्हणणे आहे आमचं.